आता गुलाल 21 तारखेला. हो, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा गुलाल आता 21 डिसेंबरलाच उधळला जाईल. कारण 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होईल. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं आज हा निर्णय दिला आणि या निर्णयानंतर सत्ताधाऱ्यांनाही यंत्रणांवरची आपली नाराजी लपवता आली नाही. खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाहीये. राज्यामधल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगानं कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार सर्व ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. त्यानंतर अचानकपणे 29 नोव्हेंबरला काही न्यायप्रविष्ट मुद्द्यांच्या कारणास्तव निवडणूक आयोगानं 24 नगर परिषदा आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलली. या सगळ्या ठिकाणी 20 डिसेंबर ही मतदानाची तर 21 डिसेंबर ही मतमोजणीची नवी तारीख देण्यात आली. बाकीच्या निवडणुकांची मतमोजणी आधी ठरल्याप्रमाणेच 3 डिसेंबरलाच होणार होती. पण मग एकाच नगरपालिकेतील काही प्रभागांचा निकाल आधी लागला तर त्याचा परिणाम इतर प्रभागांवर होईल अशी भीती व्यक्त करत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर कोर्टानं सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच घ्या असं सांगितलं आणि यावरून विरोधकांनीही संताप व्यक्त केलाय. आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती, ती आता 21 वर गेली. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे. निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते. आधी ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना अशा वेगवेगळ्या कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास 5-6 वर्षांपासून रखडल्यात. मतदार याद्यांच्या घोळावरून निवडणूक आयोगावर प्रचंड आरोप झाले. आता यानंतर तरी या निवडणुका नीट पार पडतील अशी अपेक्षा होती. पण त्रिस्तरीय निवडणुकांच्या पहिल्याच टप्प्यात पुन्हा शुक्लकाष्ट लागलं आणि मतदार आणि नेते सगळेच वैतागले. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.